आज जर एखाद्या पाहुण्याने कुस्ती कशी खेळायची ते दाखवलं तर कुस्तीगीर म्हणतील, सर आमचं खतकं तुम्ही सांभाळा. स्वागत म्हणजे शॉल नाही, तो आमचा शाना भाव असतो. तो देताना आम्ही उभंही राहतो आणि उभं राहताना उभं राहिलेलं मन सुद्धा देतो. तर एकदा टाळ्यांच्या गजरात आपल्या पाहुण्यांचे स्वागत करूया. आपल्या सर्वांचे लाडके जितेंद्र मोरे काका अर्थात जितू काका वजन मापे अधिकारी यांचे स्वागत करण्यासाठी मी तौसिफ शेख यांना विनंती करते. नंतर त्यांचे माजी कुस्तीगीर आणि पठाणपुरा व्यायामशाळेचे उत्कृष्ट कबड्डीपटू श्री अरविंद NIS कुस्ती मार्गदर्शक तसेच सुदर्शन स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरचे मुख्य संचालक आणि नुकत्याच झालेल्या अंडर-14 नॅशनल गेम्सचे प्रमुख संयोजक यांचे स्वागत करण्यासाठी मी ओम धीरज सिंग यांना विनंती. नागपूर युनिव्हर्सिटी कलर होल्डर श्री श्रीकांत बोपनवार सर यांचे स्वागत करण्यासाठी मी फैजान शेखला विनंती करते. हुमायूं अली सर यांचे स्वागत करण्यासाठी मी वैभव जुमडे यांना विनंती करते. अब्दुल फैज काझी सर यांचे स्वागत. श्री भाऊजी थोटे काका यांचे स्वागत करण्यासाठी मी मंगेश गोरकर यांना विनंती करते. प्रास्ताविक म्हणजे सुरुवात. कुस्तीमध्ये सुरुवात चुकली तर हात आखडतो, पण आज इथं शब्दांची सुरुवात यशाचा इतिहास घडवणार आहे. आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी अशा एका व्यक्तीला आमंत्रित करते जे नेहमी आमच्या सोबत ग्राउंडवर उपस्थित राहतात. काही चुकलं तर आम्हाला सांगतात, प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या सोबत राहतात. कोणती गोष्ट कशी करायची, काय काही चुकलं तर थोडंसं रागवतात. असे आम्हा सर्वांचे लाडके श्री गणेश भालेराव काका यांना मी विनंती करते. जुबली हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित निःशुल्क उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोह कार्यक्रम स्वर्गीय श्री वासुदेवराव पाटील मोरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज 27 जून म्हणजे बरोबर 2 महिने चालला आहे. 28 जूनला आपला कार्यक्रम सुरू झाला. 28 आणि आता 27 जूनला समारोह होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नागपूरवरून आलेले सुदर्शन स्पोर्टिंग क्लबचे सदस्य, 15 वर्षाआतील आताच नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे निमंत्रक आणि नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे सहसचिव श्री संदीपजी खरे सर, आमचे मुख्य आश्रयदाते ज्यांच्यामुळे आपण इथं एवढे एका संख्येने जमलोय आजच्या दिवशी, ते जितूभाऊ मोरे. दुसरे आश्रयदाते पठाणपुरा व्यायामशाळेचे उत्कृष्ट कबड्डीपटू आणि आमचे आश्रयदाते श्री अरविंदजी चौरे. पठाणपुरा व्यायामशाळेचे दुसरे कुस्तीपटू श्रीकांतजी बोपनवार साहेब. जगनगुरु व्यायामशाळेचे उपाध्यक्ष अब्दुल फैज काझी सर. चंद्रपूर शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष श्यामभाऊ राजूरकर. रोज सकाळी
पाणी असो पाऊस असो काही असं तरी या ग्राउंडवर उपस्थित राहणारे रोज सकाळी 5 सव्वा 5 वाजता या ग्राउंडवर उपस्थित कोण राहत असेल तर त्यापैकी एक श्री भाऊजी धोटे साहेब आणि सर्वांचे लाडके आमचे हुमायूं अली दादा यांचा सर्व या ठिकाणी अभिनंदन करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आणि मुख्य आयोजकांचं मी धन्यवाद मानतो, कारण मला काही याच्यातलं सर्व समजत नाही, तरी पण माझ्याकडे प्रास्ताविकाचं काम दिलं आहे। आता याच्यामध्ये काही बोलता बोलता होऊ शकते थोड्या 19-20 चुका झाल्या, तरी तुम्ही सर्व माझे मायबाप मला स्वीकारून घ्याल। 2 महिन्या अगोदर 28 एप्रिलला इथं उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि आज 27 जूनला इथं सांगता समारोह होत आहे आणि कुस्ती प्रशिक्षणाचा कार्यक्रम जवळपास 13 वर्षा पहिले बाळूभाऊच्या संकल्पनेतून इथं सुरू झाला। त्यांच्यासोबत भाऊजी धोटे पाटील आणि श्रीकांतजी चिंतावर सर आज उपस्थित नाही आहे काही कारणामुळे, तर त्यांनी यांच्या खांद्याला खांदा लावून इथं सुरू झाला। तेव्हापासून अविरत निशुल्क उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। एकही रुपया आपण कोणत्या खेळाडूकडून कोणत्या स्वरूपात घेत नाही। मला एवढा मोठा कार्यक्रम आहे, सर्व आहे आणि दर रविवारी आपण एक अंडे देतो, मंगळवारी केळी देतो, गुरुवारी दूध देतो, बाकी चना मूग मोठ हे पूर्ण 7ही दिवस देतो, कुठंच कमी पडत नाही। आणि हा कार्यक्रम उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यामागील हेतू म्हणजे येणारी भावी पिढी एक निर्वेशी राहिली पाहिजे, कुठंतरी सुदृढ राहिली पाहिजे, निरोगी राहिली पाहिजे आणि जे सुदृढ भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करणारी झाली पाहिजे। आणि ही संकल्पना आपल्यासाठी तरी आपल्या ग्राउंडच्या लोकांसाठी तरी बाळूभाऊकडून आपल्याला मिळाली समजून चला। आणि याच निमित्ताने इथे दर रविवारी एक कार्यक्रम घेतला जातो आणि मुलांना जगात काय घडत आहे, जसं आज शिक्षणामध्ये आहे किंवा बाकी कोणत्याही गोष्टी झाल्या तरी बाहेरचं कुणाला काही माहित नाही, कारण सर्व मोबाईलमध्ये व्यस्त आहे। तर त्याच्यासाठी दर रविवारी एक कार्यक्रम घेतला जातो आणि तो कार्यक्रम म्हणजे एक वेळेस आपण जसं डायटिशियन बोलवलं आहे, एक वेळा कोणते सायबर एक्सपर्ट वाले मुजावर अली साहेब यांना पण बोलावलं आहे आणि 10वी 12वी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सुजित मंडल सर आणि मनीष तिवारी सर यांना पण बोलावलं आहे आणि वेगवेगळे असे दर रविवारी कार्यक्रम चालला आहे, एकही रविवार खंड झाला नाही। आणि जसं आता माझून ताई सांगितलं का, कारण त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या साक्षीदार आहे, बाकी कोणाची हल्ली नाही मुंडी पण त्यांची हल्ली आहे, कारण त्या साक्षीदार आहे खरोखर। कारण दररोज उपस्थित राहणं, ज्या दिवशी मुलगी आली नसेल त्या दिवशी न येता पण दररोज उपस्थित राहणाऱ्यापैकी कोणी असेल तर पहिला नंबर त्यांचा। आणि अशा प्रकारेच जितूभाऊ आहे, वहिनी साहेब आहे, जेव्हा केव्हा आल्या तरी या मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी नाही। केव्हा जेव्हा इथं आल्या त्यावेळेस काही नाही काही मुलांसाठी पण आणि ते मुलांना असं वाटत नाही का आपण कुठं दुसरीकडे आहो किंवा असा काही कोणता प्रसंग आहे, काही नाही, एकदम छान आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होतो। आपण एकही निशुल्क असल्यामुळे इथं उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला येणाऱ्याची संख्या पण भरपूर आहे। यावर्षी जवळपास दाते पण भरपूर आहे। कोरोना नंतर जसं अगोदर एक भरपूर मुलं होते पण मदत कोरोना नंतर खूप कमी झाले होते, पण तेच मुलं नंतर हळूहळू आज जवळपास 100च्या वर मुलं गेले। एक दिवस 102 मुलं होते हायएस्ट, जुने आणि नवीन मिळून। आणि अशा प्रकारे बाळूभाऊच्या मार्गदर्शनामध्ये जसं अनंत मैत्रे आहे,
मंगेशजी आहे, उमाकांत पिंपळशेंडेजी आहे आणि धोटे पाटील आहे, सोबत चिंतार साहेब आहे, हे सर्वजण आणि फैजान, शार्विल, ओम, अश्विन हे सर्व मिळून मुलांची बरोबर देखरेख करते. चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण कसं देता येईल याची काळजी घेते आणि अशा प्रकारे आमचा इथं कार्यक्रम चालतो दररोज. आणि आज सांगता समारोह आहे याचा अर्थ हा नाही झाला का उद्यापासून कोणी यायचं नाही. सर्वच जण यायचं आहे. पुन्हा आपल्याला कुस्ती खेळायची आहे आणि मला वाटत नाही का जिल्ह्यामध्ये कुठंतरी एक निशुल्क उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर किंवा महाराष्ट्रामध्ये तरी कुठं होत असेल. हे आपलं पहिलं शिबिर म्हणायला हरकत नाही का. एकही रुपया आपण न घेता घेतो. आणि माझं प्रास्ताविक मी इथं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद काका. सत्कार म्हणजे काय? हार घालून फोटो काढणं नाही. सत्कार म्हणजे त्या झिजलेल्या पिढ्यांना सांगणं की तुमच्या मातीचा गंध अजून टिकून आहे. आज हे कुस्तीगीर अंगावर माती नाही पण डोळ्यात शौर्य घालून समोर. हेच ते योद्धे जे रिंगणात सांडतात घाम आणि मंचावर उभे राहतात अभिमान. दरवर्षी आपले कुस्तीगीर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या कलाकौशल्यांमध्ये ते उत्तीर्ण होतात. तसेच 10वी आणि 12वी मध्ये यामध्ये सुद्धा आपले कुस्तीगीर कमी नाहीत. त्या सगळ्यांना की पैलवान अभ्यास करू शकत नाही, तो कधी शिक्षण घेऊ शकत नाही, पण आपल्या पैलवानांनी सिद्ध करून दाखवलंय की आम्ही 10वी मध्ये सुद्धा उत्तीर्ण होऊ शकतो, चांगल्या गुणांनी 12वी मध्ये पण उत्तीर्ण होऊ शकतो आणि सोबत कुस्ती पण खेळू शकतो. तर आपण आज इथे काही गुणवंत कुस्तीगीरांचा सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करते निखिल लक्षणे. हा विद्यार्थी 12वी मध्ये 54% उत्तीर्ण झालेला आहे. तसेच यांनी स्पर्धेत अंडर-19 मध्ये स्टेट मध्ये सेकंड प्राइज म्हणजे सिल्वर पदक प्राप्त केलेला आहे. मी जितू काकांना विनंती करते की ते त्याचं स्वागत करतील. सात लोक आहे, 7 पोरं आहे, 7ही वेगवेगळ्या लोकांचं नाव बाईक करून इथे लावले. चिराग महातो वर्ग 12वा यांनी 55% प्राप्त केले आहे 12वी मध्ये. याचं स्वागत करण्यासाठी मी अरविंद चौरे सर यांना विनंती करते. मोहम्मद समीर अहमद याचे स्वागत करण्यासाठी मी अब्दुल फैज काझी सरांना विनंती करते. कुस्ती प्रशिक्षणाचे मुख्यदाते चंद्रगुप्तजी रायपुरे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी चंद्रपूर शहर तालीम संघाचे सदस्य श्री गणेश भालेराव काका यांना विनंती करते. दहावी मध्ये 78% उत्तीर्ण झालेला देवांशु पात्रीकर याचे स्वागत करण्यासाठी मी संदीप खरे सर यांना विनंती करते. टाळ्यांचा आवाज नाही येतोय. ओम चांदेकर याचे सत्कार करण्यासाठी मी
मी श्याम राजूरकर यांना विनंती करते. निखिल सिंग सविता याचा सत्कार करण्यासाठी मी श्री श्रीकांत पोपनवर सरांना विनंती करते. मी भाऊजी धोटे यांना विनंती करते. शालेय कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरावर कांस्य पदक प्राप्त करणारी कृतिका उपरकर हिचा सत्कार करण्यासाठी मी श्री चंद्रगुप्त रायपुरे सर यांना विनंती करते. खासदार चषक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणारी अंजली गणेश भालेराव हिचा सत्कार करण्यासाठी मी श्री संदीप खरे सर यांना विनंती करते. टाळ्यांचा आवाज कमी होतोय. आपल्या निशुल्क उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिरामध्ये काही मुलं नवीन आहेत. त्यांनी जे शिकले आहेत, त्यांना काही अनुभव आले आहेत, त्यापैकी ते छोटे छोटे मुलं तुमच्या समोर काही आपले मनोगत व्यक्त करायला इच्छुक आहेत. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करते यथार्थ रंगारी याला. त्याला बोलता शिकवते आणि काका मी बोलता शिकवते. अजून इथे आम्हाला काका डिसिप्लिन शिकवते. अजून इथे आम्हाला खायला प्रोटीन भेटते, जसे की अंडी, दूध, केळी, चणे आणि मोड. थँक्यू. जरा दाढी नसलेले वाघ एक्झाम्पल, पण हेच वाघ उद्या 65 किलो गटात चकती फिरवतील हे लक्षात ठेवा. एकदा जोरदार टाळ्या उद्या यथार्थसाठी. यानंतर मी आमंत्रित करते प्रियांशी करगेलवारीला. नमस्कार, माझे नाव प्रियांशी प्रशांत करगेलवार. माझे नाव प्रियांशी प्रशांत करगेलवार. मी इयत्ता 4ची विद्यार्थिनी. मला इथे येऊन 2 महिने झाले. माझे गुरु श्री धर्मशील काटकर सर हे खूप उत्तम कुस्ती शिकवतात आणि शार्विल दादा, अश्विन दादा, साहिल दादा हे सुद्धा खूप छान शिकवतात. मला इथे यायला खूप आवडतात. मी पुरेपूर प्रयत्न करेल इथे यायचा. नमस्कार. व्यक्त करण्यासाठी मी शिप्रा महाजनला विनंती करते. 3ऱ्या वर्गाची विद्यार्थी आहे, एकदा जोरदार टाळ्या. नमस्कार, माझे नाव शिप्रा महाजन आहे. मी कक्षा 4ची विद्यार्थिनी आहे. मला इकडे येऊन 1 वर्ष झाला आहे आणि हे माझं पहिलं समर कॅम्प आहे. मी याला खूप एन्जॉय करते आणि इकडे म्हणजे की धारणीताई, शार्विल दादा, ओम दादा, सगळे दादा ताई लोक चांगले शिकवतात आणि माझे सर श्री धर्मशील काटकर सर हे सुद्धा खूप चांगले शिकवतात आणि जीतू काका वगैरे, धोटे काका हे पण खूप चांगलं सांगतात आम्हाला. आणि इकडे आम्हाला रोज
डाएटमध्ये मूग, चणे आणि दूध, अंडी, केळे देतात. यथार्थ रंगारी यांना छोटस गिफ्ट देण्यासाठी मी संदीप खरे सर यांना विनंती करते. टाळ्या होऊ द्या. जलसंपदा विभागाचे अधिकारी श्री श्रीकांत चिंतावार काका यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. मी धोटे काका यांना विनंती करते. श्री चिंतावर काका यांचे स्वागत करण्यासाठी मी अनंत मैत्र काका यांना आमंत्रित करते. सौम्या चाफले हिला गिफ्ट देण्यासाठी मी श्रीकांत बोपनवार सर यांना विनंती करते. अरविंदजी चौरे सर. करण सोमलवार याला गिफ्ट देण्यासाठी मी अरविंदजी चौरे सर यांना विनंती करते. अनन्या देवीकर हिला गिफ्ट देण्यासाठी मी प्रियांशी गर्गिलवार हिला गिफ्ट देण्यासाठी मी चंद्रगुप्त रायपुरे सर यांना विनंती करते. आपल्या सर्वांचे लाडके जितू काका हे मार्गदर्शन करतील तर सगळे नक्कीच ऐकणार ना? पक्का ना? मी जितू काकांना विनंती करते की ती आपल्या कुस्तीगिरांना काही मार्गदर्शन करते. नमस्कार. आज 27 जून 2025 व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या या सांगता समारोहाला उपस्थित सर्व माझे मित्र मैत्रिणी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो आणि छोट्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला मार्गदर्शन करणं आजच्या पिढीला इतकं सोपं नाही. मी काही गोष्टी सांगतो, शक्य असेल तर लक्ष द्या, शक्य नसेल तर सोडून द्या. 1 मिनिट. छोटा बच्चा, ऐकायचं असेल तर शांतीने ऐका. बघा, आज 27 जून 1943 हा माझ्या वडिलांचा वाढदिवस, म्हणजे हा माझ्या वडिलांचा जन्मदिवस. 1943 मध्ये ते जन्मले. पारतंत्र्याच्या काळात जन्मले. नंतर ते गाव खेड्यावरून इथे चंद्रपूरला शिकायला आले. माझे वडील एक उत्तम मनुष्य होतेच, तसे ते एक उत्तम गुरुजी होते, एक मार्गदर्शक होते आणि एक उत्तम खेळाडू होते. कधी तुम्ही खेळाडू हा संगीतकार सुद्धा असतो हे ऐकलं नसेल, परंतु माझे वडील खेळाडू होते, तसेच एक उत्तम संगीतकार सुद्धा होते. त्यांच्या जे काही माझ्या परिवारावर, माझ्यावर जे काही उपकार आहे, ते उपकाराची थोडी परतफेड करण्याची तुम्ही संधी दिली
म्हणून मी माझे मित्र धर्मशील दादा आणि या जुबली केंद्रावर मेहनत घेणाऱ्या सर्वांचं मी पहिले आभार मानतो. मुलांनो, लक्षात घ्या, जेव्हा काहीच दिसत नाही, कोणीच दिसत नाही, तेव्हा फक्त तुम्हाला तुमचा बाप दिसतो. तुमचे गुरुजी बाळू काका हा माझा असा मित्र होता की जेव्हा मला कोणी, कारण मी एका घरातून आलेलो होतो, इथे कोणी सोबत नव्हतं, तरी जेव्हा शाळेत जाताना, प्रत्येक समाजात जाताना तुम्हाला जे एक अनोळखीपणा असतो, कोणाची तरी मदत किंवा कोणाची तरी साथ तुम्हाला हवी असते. तुम्ही भाग्यवान आहात की प्रत्येक जण इथे वडिलांसोबत किंवा कुटुंबासोबत राहतो, परंतु जेव्हा तुम्ही या ग्राउंडवर येता, तुम्ही स्वतःला त्या काकामुळे कधीच तुम्हाला ती पोकळी जाणवत नाही. कोणीतरी मार्गदर्शक सतत तुमच्या सोबत असतो. तर असं बापाचं आणि असं मार्गदर्शक असणाऱ्याचं महत्व असतं. हे झालं या बाबतीत सांगणं की कधीही स्वतःचे वडील, स्वतःचे पालक आणि स्वतःचा मार्गदर्शक हा कमी लेखू नका. हा पहिला बोध आहे. कितीही राग आला असेल, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आरडाओरड केलं असेल, तुम्ही मोबाईलचं तुम्हाला व्यसन लागलं असेल किंवा तुम्ही त्याच्या अधीन गेला असेल, जर रागवत असेल तरी समजा की तुमच्या ते फायद्याच आहे. तुम्ही मोबाईलवर रील पाहता, काय पाहता, एक व्हर्च्युअल लाईफ काय जगता, सतत आयुष्य जगा ना. खरं आयुष्य जगा, खरी हवा घ्या, खरे फुलं पहा. कशाला तुम्ही त्या नादात लागता. आणि खरं आयुष्य कळल्यावर मग त्या खोट्या आयुष्यात जा, तेव्हा तुम्हाला त्यातला फरक समजेल. कधीही एखादी चांगली गोष्ट दिसत असेल तर दुसरी त्याच बाजूची वाईट गोष्ट माहीत असेल तर चांगल्या गोष्टीचं महत्व आपल्याला कळतं. तर आता या वर्षीच्या याच्यात आणि जुन्या आपल्या या केंद्राच्या कार्यक्रमात मला नेहमी आता एक सातत्यानं फरक जाणवला. हा फरक मुख्यत्वे असं सांगतोय की आता हे केंद्र लोकांच्या नजरेत यायला लागले. याआधी एका कोपऱ्यात कुठेतरी चालणारं असाच त्याचा प्रकार होता. का बरं हे असं होतंय? का फरक पडला असेल? आज अचानक 60-70 मुलं याच उन्हाळ्यात का बरं आली असतील? तर लक्षात घ्या की तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोचलंय, तुमच्या आईवडिलापर्यंत पोचलंय, तुमच्यापर्यंत पोचलंय आणि तुम्हाला जाणीव झाली की आपण इथे जायला पाहिजे, म्हणून तुम्ही आलात आणि तुम्ही 2 महिने याचा उपभोग घेतलात आणि तुम्ही आम्हाला पण ती संधी दिली. आम्हाला या संधीचा फायदा करता आला. जर तुम्ही आयुष्यभर खेळाचं, आरोग्याचं महत्व समजलात तर ते आमच्यासाठी उत्तम राहील. या केंद्राचं ते एक फळ राहील. इथे या केंद्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की या केंद्राचा किंवा या संघटनेचा कोणताही लिखित नियम नाही. इथे जमा होणारे सगळे एक कुस्तीवरचं प्रेम आणि एकमेकाप्रती असणारा रिस्पेक्ट, एकमेकाप्रती असणारा आदर या एकाच भावनेने ते जुळलेलं आहे. कोणताही नियम लिहून नाही, कोणत्याही नियमाच्या पद्धतीने चालायचं नाही आहे. कोणाला उजवीकडे बसायचं नाही, कोणाला डावीकडे बसायचं नाही. जो जशी स्वतःची जागा तयार करेल तो या केंद्रात तशा पद्धतीने बसत असतो. संघटित राहूनही स्पर्धा कशी शिकायची हे इथे शिकायला मिळते. स्पर्धा ही जीवघेणी असते. आजच्या काळात आपण बघतोय मित्राचा मित्र शत्रू बनतो या स्पर्धेमुळे. मात्र इथे तसं दिसत नाही. एक संघटन आहे. संघटन असूनही तुम्ही स्पर्धेची तयारी करत असता, तुम्ही वैयक्तिक स्वार्थ सुद्धा पाहत असता, तरी पण संघटित राहता. हे या केंद्राचं एक सगळ्यात मोठं फळ आहे. एवढं सगळं असूनही अजूनही मेहनतीला कुठेतरी वाव आहे. शिष्याने फक्त गुरुजीकडे शिकायचं असं नसतं, त्यांनी कुठे स्वतःलाही ओळखत राहायचं असतं. एखादा ध्यास घेतला असेल, जसं मी मागच्या आपण उद्घाटन केलं 28 एप्रिलला, त्यावेळेस मी बोललो होतो, आजही ते परत बोलतो, जो कोणी शालेय कुस्तीत महाराष्ट्र लेवल प्रथम क्रमांक आणेल त्याला त्याचं शालेय शिक्षण संपेपर्यंत दरवर्षी 10,000चं पारितोषिक या केंद्राकडून राहणार आहे. हे मी 28 एप्रिलच्या उद्घाटनाच्या वेळेसच सांगितलं होतं, ते आज परत रिपीट करतोय. आणि ज्यांना याचं थोडंसं वाटतंय की नाही आपण कुठेतरी उठून दिसावं, नक्कीच मेहनत करावी, केंद्रापुरतं मर्यादित राहू नये. आणि मला तर असं वाटतं की तुमची मेहनत ही तुमच्या गुरुपर्यंत सुद्धा हे नसावी, त्याच्या बाहेरही तुम्ही करावी. तसंच इथे लोक जुळत गेले. काकांचा स्वभाव, त्यांची मेहनत, मुलाप्रती त्यांचं प्रेम
आणि इथे कोणताही लिखित नियम नसूनही एक जे संघटन आहे जे आता लोकांच्या नजरेत यायला लागलं आहे, या सगळ्यामुळे इथे लोक जुळत गेले, प्रत्येक आश्रयदाते जुळत गेले. त्यांना याचं जाणीव झाली की हे एक समाजकार्य आहे, एक चळवळ आहे, हे फक्त एक केंद्र नाही. मुलांना आम्ही आरोग्य शिकवतो, मुलांना आम्ही डाएट, घरी कधी मूग खाल्ले नसतील, इथे मोड आलेले मूग खातायत. घरी कधी साधी डाळ किंवा कोणत्याही गोष्टीचा त्यांनी खाण्याचा आग्रह केला नसेल, इथे मूठ भरून ते मोठ खातायत. ही शिकवण आहे, हे आरोग्याचं त्यांना उत्तम उदाहरण आहे. कसं आरोग्याला जपायचं, कसं तुम्हाला राहायला शिकायचं, आणि महत्वाचं की एक तुम्हाला आयुष्याची पद्धत शिकवल्या जाते. एक मान असतो, स्वतः कसं तयार व्हायचं, स्वतः कसं संघटित राहूनही स्पर्धा करायला शिकायचं, दुसऱ्याला कसं समोर जाताना बघायचं, दुसऱ्याला कसा सपोर्ट करायचा. आज 48 गटाची कुस्ती खेळताना तिघे असतील तर जो खेळतोय त्याला बाकीचे दोघं मदत करतात. कुठेही त्याला अशी भावना नसते की नाही आपण मदत नाही करायची किंवा पाय मागे खिचायचा, ही भावना नसते. आणि हे होतं एक तुमचा रिस्पेक्ट असल्यामुळे, हे होतं तुमचं त्या कुस्तीवर प्रेम असल्यामुळे. तर बरंच काही बोलता येईल, परंतु मी इथेच थांबतो. पालकांचं मी परत आभार मानतो की त्यांनी आपल्या मुलांना पाठवलं, बाळू काकावर आणि त्यांच्या सहकार्यावर विश्वास ठेवला, आणि समोर पण त्यांना याचा फायदा घेता येईल. तर मुलांना मी एवढंच सांगतो की मेहनतीला कधीही कोणतीही तडजोड नसते. मेहनत ही मेहनतच असते. जसं तुम्ही कधी आयुष्यात ऐकलं असेल, गाय दूध देते, गाय दूध कधीच देत नाही, गायला धुवावं लागतं. तुम्ही हात नाही चालवले तर तुम्हाला दूध मिळत नसतं. तसंच आहे, वडील कमवून आणतात पण तुमच्या हाताने तुम्हाला खायचं असतं. जेवण सुद्धा स्वतःच्या हातानेच करायचं असतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात संकल्प ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही. त्याच्यामुळे संकल्प ठेवा. जो कोणी कुस्तीप्रेमी आहे, ज्यांना शालेय बक्षीस आणायचं आहे, त्यांना इथे तर मान एक राहीलच. इथे तुम्हाला इथे येणाऱ्या प्रत्येक 100 तो उठून दिसेल, सोबतच त्याच्या आयुष्यात एका विशिष्ट गटात येईल, जेणेकरून तो सरकारी नोकऱ्याच्या त्या गटात तो नेहमीसाठी राहील. 5% त्या गटाचा हा फायदा हा खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही एका कॉन्स्टिट्यूशनच्या पार्टला सुद्धा भेदून त्यात आतमध्ये प्रवेश करता, हे महत्वाचं आहे. बस, धन्यवाद. सगळ्यांचं मी आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. तुम्ही आमच्यासोबत इतके प्रेमाने आणि शब्दात सांगू नाही शकत. तुमचं फक्त मायेचा हात आमच्या डोक्यावर सदैव असंच राहू द्या, हीच विनंती. यानंतर मिस्का खान हिला भेट वस्तू देण्यासाठी मी श्री चंद्रगुप्त रायपुरे सर यांना विनंती करते. अंश जाफराबादी याला भेट वस्तू देण्यासाठी मी भाऊजी धोटे काका यांना विनंती करते. नाझिया खान हिला भेट वस्तू देण्यासाठी मी श्री अरविंद चौरे सर यांना विनंती करते. अलीना शेख हिला भेट वस्तू देण्यासाठी मी जितू काका यांना विनंती करते. सोहम नागरीकर याला भेट वस्तू देण्यासाठी मी फैज काझी सर यांना विनंती करते. दीक्षांत दुर्योधन हा आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करू इच्छिते. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हॅलो, हाय. माझं नाव दीक्षान आहे. मी स्वप्नाचा पोरगा हा. मी तिसरी ठाव.
मी प्रॅक्टिस करायसाठी कुस्ती शिकायला येतो जिग्नू हायस्कूलमध्ये. काका आमचे खूप छान शिकवतात. मला खूप कुस्ती शिकायला आवडते. धन्यवाद. पेक्षा गोड बोलला ना, एकदा जोरदार टाळ्या होत्या. नमस्कार, माझं नाव आरोही सुभाष मानकर आहे. मी सहावीतली विद्यार्थी आहे. मी सेंट मायकल इंग्लिश स्कूल इथे शिकते. मला मागच्या वर्षी पासून उन्हाळी कुस्ती शिबिर इथे जॉईन झाली आहे. कुस्ती हा लोकप्रिय खेळ आहे. कुस्ती इथे आम्हाला रोज चणे, मोड, अंडी, केळ आणि दूध मिळतात. आणि आम्हाला इथे काका खूप छान शिकवतात. आणि तसेच धारणीताई, फैजान भैया, अश्विन भैया, शार्विल दादा मारू शिकवते. आणि अनिल दादा हे आम्हाला छान शिकवतात. धन्यवाद. करते अलीना शेखिला. मेरा नाम अलीना वसीम शेख है. मैं समर कैंप की स्टूडेंट हूँ. मुझे यहाँ आके बहुत अच्छा लगता है. मैं हिंदी सिटी में पढ़ती हूँ. मैं 8 में पढ़ती हूँ. और यहाँ पर यहाँ के कोच बहुत अच्छे हैं. यहाँ के कोच बहुत अच्छे हैं. और यहाँ पर मैं खाने वगैरह के लिए बहुत अच्छा व्यवस्था हुई है. थैंक यू. मेरा नाम मिस्का शमीम खान है. मैं हिंदी सिटी स्कूल में पढ़ती हूँ. मैं अभी 9th क्लास में गई हूँ. समर कैंप कुश्ती के लिए मैं यहाँ पे 2 महीने से आ रही हूँ. यहाँ आके मुझे बहुत अच्छा लगा. यहाँ काका बहुत अच्छे से कुश्ती सिखाते हैं. साहिल भैया बहुत अच्छे हमको सपोर्ट करते हैं. अश्विन भैया, शार्विल भैया, फैजान भैया सब अच्छे हैं. और काका बहुत अच्छे हैं. यहाँ पे डाइट वाइट भी देते हैं. काका हमको सपोर्ट करते हैं. हम गुस्सा नहीं करते कभी भी. हम कैसा भी खेले. फैजान भी यहाँ पे बुत मारते हमको. और यहाँ के जितने भी पुराने लोग थे, जैसे हम नए आए थे तो पुराने लोग ने हमको बहुत अच्छे से रहे. सब अच्छे से था सबका व्यवहार. श्रावणी हो गई, दृष्टि हो गई, कृतिका हो गई, सबने हमको अच्छे से फ्रेंड्स जैसे हमारे साथ रहे. और यहाँ पे अच्छा है. और मैं कोशिश करूँगी कि मैं आऊँ. थैंक यू. मेरा नाम नाजिया है. मेरा नाम नाजिया कोनन खान है. मैं हिंदी सिटी हाई स्कूल में पढ़ती हूँ. मैं भी 10th में गई हूँ. मेरे को समर कैंप में आके 2 महीने हो गए. ये सब बोल रहे हैं क्या शार्विल भैया, फैजान भैया मारते करके, लेकिन ये मारते हमारे अच्छे के लिए ही है कि हम सीखे करके और आगे. ये बहुत अच्छे हैं. हमें हर चीज़ के लिए सपोर्ट करते हैं. हम विजापुर स्टेडियम भी गए थे. वहाँ पर हमारा ट्रायल हुआ. वहाँ पर भी हमने देखे शार्विल भैया कोच कर रहे थे. बहुत अच्छे से कोच किए शार्विल भैया ने भी. साहिल भैया ने भी करा बहुत अच्छे से कोच. हमको बहुत अच्छा सिखाते हैं. यहाँ पे हमें कुश्ती के साथ, हमें डाइटिंग के साथ, हमें यहाँ पे डिसिप्लिन भी सिखाया जाता है कि यहाँ पर कैसे रहना चाहिए, क्या रहना चाहिए. और काका भी बहुत सपोर्ट करते हैं हमें. यहाँ पे बहुत अच्छा होता है. हमारे न्यू फ्रेंड्स भी बने, वो भी बहुत अच्छे हैं. वो भी हमें बहुत सपोर्ट करते हैं. थँक यू. आपण नवीन कुस्तीगीरांचे मार्गदर्शन मनोगत तर ऐकले, पण आता आपल्या समोर एक पॅरेंट्स येत आहे जे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इच्छुक आहेत. विजया सचिन चाफले. नाव विजया सचिन चापले. माझी मुलगी सौम्या सचिन चापले.
ती आज 1 वर्ष झाले ती शिबिरमध्ये येत होती आणि आमच्या घरी सगळे स्पोर्ट्सवाले आहे. तिचे पप्पा, तिचे काका, तिचे आजोबा सगळे आमचे कबड्डीवाले आहे आणि तिचे पप्पा पहिले कुस्ती पण खेळत होते. पण तिला मार्गदर्शन केले की तू म्हणजे आम्ही तिला बाहेर नाही निघू द्यायचं. आमचा एरिया असा आहे की थोडा सायलेंट एरिया आहे, बाहेर नाही निघू द्यायचं, काही नाही. मग असं करता करता तिच्या पप्पांनी तिला सांगितलं की तू निघ थोडंसं बाहेर. त्याच्यामुळे मग तिला हे सांगितलं. मग असं करता करता ती निघायला लागली. आज तिची एवढी डेअरिंग वाढली, असंच नाही की स्पोर्ट्समध्येच नाही, कुस्तीमध्येच नाही, पण ती बोलण्यामध्ये परत अभ्यासामध्ये. आणि काका खरंच खूप छान आहे आणि ते मुलांना एवढं चांगलं मार्गदर्शन करतात. त्यांच्यासोबत धारणे, अश्विन, ओम, फैजाल आणि नाव नाही, आणि त्याच्यासोबत त्यांना डाएट खाण्यासाठी पण चांगला. आणि ती नॉनव्हेज नव्हती खात. इथे आल्या तेव्हापासून काकांनी तिला रागव आज नॉनव्हेज वगैरे खायला शिकली. आणि परत मेडिकल प्रॉब्लेम होता तिला आणि इथे येत आहे ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी, तेव्हापासून तिचा मेडिकल प्रॉब्लेम पण खूप कमी झाला आहे. डॉक्टरनी तिला ऑपरेशन सांगितलं होतं ट्रॉन्सिलचं, पण आम्ही मग तिच्या बाबांनी थोडंसं विचार केलं, त्यामुळे मग सरांनी मार्गदर्शन केलं, तेव्हाच तिला थोडं मेडिकल प्रॉब्लेम कमी झालं. आता समोर पाहू तिचा प्रयत्न कसा राहील तर. थँक्यू. क्रीडा अधिकारी मोहरेश्वर गायकवाड सर. श्री बारसागडे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी शार्विल देवारकरला विनंती करते. आपले आश्रयदाते श्री चंद्रगुप्त रायपुरे सर, मी यांना विनंती करते की ते मार्गदर्शन करते. आजच्या या कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या समारोपी कार्यक्रमात आजचं पूर्ण व्यासपीठ, उपस्थित पालक आणि प्रशिक्षक, कोचर सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. फार आनंद झाला की गेल्या 2 महिन्यापासून इथे प्रशिक्षण सुरू आहे. सुरुवातीला मी एकदा भेट दिली होती. बाळूभाऊ यांनी मला सांगितलं की असा असा प्रकार आहे आणि मला फार आनंद झाला या गोष्टीचा. आणि मी यथास्थ खारीचा वाटा मी बाळूभाऊला दिला यांचे खुराक म्हणून. पण हे सांगितलं नाही की आश्रयदाता लिहा म्हणून. मी माझ्या मनातून आलेला हा मी मदत केली. येणाऱ्या पुढील याच्या कार्यक्रमात मी सहयोग करेलच. उपस्थित जे प्रशिक्षक पैलवान, हे प्रशिक्षण गेल्या महिन्यातून झालंच असेल. आजच्या या जगात स्पर्धा फार मोठी आहे. व्यायाम सोबत अभ्यास हा महत्त्वाचा आहे. मुलांनो, व्यायाम कराच. व्यायामात शारीरिक तुमचा जे शरीर आहे सुदृढ राहील, पण त्या बुद्धीला विकास म्हणून अभ्यासही करणं हे महत्त्वाचं आहे. अभ्यास या गोष्टीला तुम्ही मागे पुढे पाहू नका. मी एक विनंती अशा करेल की अभ्यासही सोबत केलं पाहिजेत. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, बाळू, त्याला मी बरेच वर्षापासून ओळखतो. यांनाच नाही की यांच्या वडिलापासून, त्यांच्या आईपासून मी ओळखतो. याचे वडील आमच्या मोहल्ल्यात यायचे आणि आम्हाला घेऊन जायचे प्रशिक्षणासाठी, आणि ते दिसले की आम्ही पळून जायचो. याची आई, बाळूची आईचे मी कुस्ती कबड्डी खेळताना मी पाहिलेलं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथे जमा झालेले प्रशिक्षक, नाटेजोग, इतक्या लोकांना जमा करणे खरंच हे अभिनंदनीय आणि प्रशासनाची बाब आहे. मित्रहो, आपण इथे गेल्या 2 महिन्यापासून आलेच, पण मी उपस्थित पालकवर्ग, या पालकवर्गाचं पुन्हा स्तुती करेल, त्यांना अभिनंदन करेल, त्यांचा आभार व्यक्त करेल की या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात, आपल्या इतक्या जागृती निर्माण केली
आणि बाळूला आपण सपोर्ट केला त्याबद्दल आपलं अभिनंदन. आज या समारोपी कार्यक्रमामध्ये मला बोलावलं याबद्दल मी आणि माझा सत्कार करून घेतला. जास्त काही बोलू नये, बरेच बोलणारे लोक आहेत. मी आयोजकांचं आभार व्यक्त करून इथेच थांबतो. नमस्कार. यानंतर मी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते अब्दुल फैज काझी सर यांना. कुस्ती प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर तर्फे गुणवंत कुस्तीगीरांचा सत्कार व उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मोरेजी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खरेजी, श्री गायकवाड सर, श्री रायपुरे सर, माजी नगरसेवक, तसेच श्री राजूरकरजी आणि बाळू धर्मशील कातकर हे सर्व मंचावर उपस्थित आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे उन्हाळी प्रशिक्षण केंद्र हे 2 महिन्यापासून सुरू असते आणि यात सर्व विद्यार्थी आपले प्रशिक्षण घेत असतात. यामध्ये तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि कुस्तीपटू, आज उन्हाळी प्रशिक्षण केंद्र हे धर्मशील कातकर आणि त्यांचे सहकारी यांचे सर्वात अगोदर मी धन्यवाद देतो. आणि ते नेहमी प्रशिक्षण घेत असतात. त्याचप्रमाणे श्री जगनगुरू यांच्याकडे सचिव श्री बैजनाथजी कातकर हे माझे गुरुवर्य होते. त्याच्यानंतर मी सचिव झालो तिथं जगनगुरू यांच्यामध्ये. आणि जेव्हा बाळू कातकर हे लहान होते तेव्हा मी जवळपास 20-25 वर्षाचे होतो आणि त्यांना देखील मी मार्गदर्शन करत होतो. तसेच मी एक विद्यार्थ्यांना सांगतो की कुस्तीप्रेमींना विनंती आहे की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे व्यायाम केला पाहिजे आणि त्यामुळे आपण निरोगी आणि उत्तम जीवन जगू शकतो. आणि यामध्ये मी देखील एक कुस्तीगीर होतो आणि मी 2दा चंद्रपूर केसरी आणि 1दा चंद्रपूर सम्राट झालेलो आहो. आणि विदर्भ चॅम्पियनसुद्धा घेतलेला आहे. आणि महाराष्ट्र आपले नगरपालिका कर्मचारी क्रीडा सत्रामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक 62 किलोमध्ये मारलेला आहे. आणि तसेच नियमित मी आत्ता बी व्यायाम जगनगुरू यांच्याकडे व्यायाम करीत असतो. एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. जम्प रोप संघटनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव श्री रामचंद्र नागापुरे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी करण पडवेकर दादा यांना आमंत्रित करते. यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी मी कविता मोरे काकू यांना आमंत्रित करते. आदरणीय सगळे मंचावर असलेले आणि माझी प्यारी बच्चा डॉक्टर काय करायचं मला भीती वाटते. ओके, मी मार्गदर्शन काय करणार ऍक्च्युली. तुम्ही सगळे इतके छान छोटे छोटे सगळे इतके प्रेमळ आणि संस्कारी मुलं की इथे येऊन मलाच ऍक्च्युली खूप चांगलं वाटतं म्हणून मी इथे येते. तर हे मार्गदर्शन मी तुमच्याकडनं घेतलंय की सगळ्यांवर फक्त आणि फक्त प्रेम करायचं. माझ्याकडनं तुम्ही असं घ्या की सरांनी जसं सांगितलं एज्युकेशन याच्यासोबत इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. याच्या इतकं तुम्हाला दुसरं कुठलंही साधन जगात मान उंच करण्यासाठी नाही. ही जी तुमची कुस्ती आहे दिस इज द बेस्ट ऑप्शन की तुम्हाला वे मिळणार आहे एज्युकेशन करता. खूप मोठं व्हा, खूप शिक्षण घ्या आणि खूप चांगला चारित्र्यवान कुस्तीपटू बना. त्यानंतर हे जे आहे ना हे इथे येऊन जे सगळे बोलतायत आणि कुणी ऐकत नाही, हे आम्ही लहान असताना आम्ही पण हेच केलंय. मग नंतर आठवतं तिथे खुर्चीत बसल्यानंतर
की कोणीतरी आपल्याला असं काहीतरी सांगितलं होतं, कानावर गेलेलं आहे आपल्या, असं आहे यार. ओके, त्याच्यामुळे खूप पैसा कमवा पण सोबत माणसं कमवा. एका एज नंतर हे लक्षात येतं की आपल्याला आपला आनंद शेअर करायसाठी कुणीतरी, हे ठेव रे, आनंद शेअर करायसाठी कुणीतरी लागतं. ऍक्च्युली आपल्या जवळची माणसं तुम्ही जमा करा, खूप लोकांवर प्रेम करा. एकच सांगते, पैसा माणूस मेहनत करून कमवू शकतो, माणसं कमवू शकत नाही. इथे येऊन आहे ना, इथे येऊन मला हीच एक गोष्ट खूप आवडते की इथे काही जात धर्म माणूस मुलगी काहीही नाहीये. इथे आहे फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वास. एकमेकांचा विश्वास तोडू नका, आपल्या बाजूच्याचा स्पेशली. नाही तर आज जगात सगळीकडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तेच होत आहे की आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. पण इथे आपण म्हणजे आम्ही आमच्या मुलींना सोडू शकतो, आमच्या मुलांना सोडू शकतो, असं जगात आज कुठेही सापडत नाही. तर ही एक खूप मोठी आणि मोठी दादाची मिळवलेली काय म्हणतात त्याला आपण, शिदोरी आहे, कमाई आहे, वॉट एव्हर, खूप सारे शब्दभंडार वेगळे आहे. तर हे एक लक्षात ठेवा, बाकी दुसरं काहीही इम्पॉर्टंट नसतं जगामध्ये, फक्त प्रेम, माणसं आणि नंतर मग पैसा कमवावा लागतो, कारण मग असे प्रोग्राम अरेंज करायचे असतात. तर आज जसं वैभव दादाला मी बघते की तो मोठा झाल्यानंतर, इथून मोठा झाल्यानंतर तुमच्यासाठी काहीतरी करतोय, तर इथे एक तरी जण नाही, प्रत्येक जण इथून असा तयार झाला पाहिजे की काटकर दादाला 1000 हात आहेत असं लोकांना कळलं पाहिजे. प्रॉमिस? अरे होतं म्हणा, मी मोठा होऊन या केंद्राला अजून मोठं करील, कारण आम्ही सगळे 150 वर्ष जगणार आहोत. तुमचं प्रेमच इतकं आहे की आम्हाला बिलकुल काहीही कमी पडू देत नाही, आणि तुमच्या प्रेमामुळे आम्ही स्वतःला यंग समजतो. या पानं कशा हसतायत सगळ्या, यांचं वय तुमच्यामुळे कमी होत आहे. येत आहे का लक्षात? हे आणि मुली इतक्या छान डिसिप्लिनने बसल्यात आणि कार्टे सगळे बदमाशी करतायत. असं करू नका, भविष्य आहे तुम्ही आमचं सगळ्यांचं. ओके, आजच्या पुरतं एवढं. थँक्यू. यानंतर मी मार्गदर्शन करण्यासाठी बारसागडे सर यांना आमंत्रित. आज स्वर्गीय वासुदेवराव पाटील मोरे यांची जयंती, आणि त्या जयंती निमित्तानं सर्वप्रथम मी इथे सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो, कारण जयंतीला आपण शुभेच्छाच देत असतो, कुस्तीगिरांना प्रामुख्यानं. इथं आज या मंचावर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे रायपुरेजी, तद्वत समस्त मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी, एकंदरीत उन्हाळभर जे प्रशिक्षण चाललं आणि या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय घडलं याची उत्सुकता लागून असलेले सर्व पालक वर्ग, ज्यांनी खऱ्या अर्थाने इथं ट्रेनिंग घेतलं ते सर्व विद्यार्थी, आणि ज्यांनी तुम्हाला प्रशिक्षण दिलं, ज्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही तयार झालात. मला सुरुवातीला मी कदाचित हेही बोललो होतो त्यावेळेस की प्रशिक्षणाला येतात भरपूर आणि हळूहळू गळती लागते, आणि शेवटच्या क्षणापर्यंत बोलू नका थोडंसं, है ना. तुम्ही बोलले, कारण कसं आहे, मी इकडनं हलो म्हणालो, तिकडनं हलो, शेवटपर्यंत हलोच चालू राहील. आपण फोनवर सुद्धा आपण बोलतो, नंतर त्याचा ऐकतो, नंतर तो बोलतो, नंतर आपला ऐकतो, असं होत असेल. दॅट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्सेशन. ओके. आणि ती प्रोसेस जर पुढे घालवायची असते, आताच एक ताई बोलून गेल्या, अगदी सुंदर बोलल्या, है ना. कारण जे बोलतो आपण ना, ते शब्द असतात, ज्या बोलल्या जात नाहीत त्या भावना असतात, आणि जे बोलायचं असते ते विसरून जेव्हा जातो त्याला आपण मर्यादा म्हणतो. आणि प्रत्येक गोष्टीला आपण मर्यादा जर ठेवली तर मला वाटते की प्रत्येक प्रोग्राम, आपलं घर, आपला परिवार हा मर्यादेत राहून जर आपण वागलो ना, निश्चितपणे त्याला यश असते. आज कुस्तीच्या क्षेत्रामध्ये चंद्रपूरचं नाव हळूहळू महाराष्ट्राच्या पटलावर येते. काही दिवसानं ते आपल्याला भारताच्या पटलावरती दिसेल, कारण ते इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मला दिसते आहे. एवढं तापमान कुठेही नाही भारतामध्ये, तरी देखील एवढ्या तापमानामध्ये मेहनत करून आपण घाम गाळला,
मी मागेही बोललो होतो की मिलिटरीमध्ये एक रूल आहे ना, कि शांति काल में बहाया हुआ पसीना युद्ध के दौरान काम आता है ना. तर त्यासाठी ते लोक 5-5 किलोमीटर डेली धावतात. मग तो ऑफिसर असेल, शिपाई असेल, कुणी, आणि त्यातनं ते तंदुरुस्त असतात आणि मग आपल्याला पुढची वाटचाल येते. इथं असणारी मुलं आहेत, फार सुंदर आहेत, सगळे हँडसम आहेत, बरोबर आहे ना? अरे आहेत की नाही? कोण हँडसम नाही? हात वर करा बरं. एक आहे, सापडला आपल्याला, है ना? मग हँडसमचा अर्थ काय? चेहऱ्याने हँडसम होत नाही माणूस. हँडसम इज ही हू हँडसम डज. याचा अर्थ असा की जो चांगलं कार्य करतो तो खऱ्या अर्थानं हँडसम असतो, तो सुंदर असतो. आणि त्यासाठी आपल्याला अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीमागं बाळगावी लागते. आपले आई वडील शिकलेले नव्हते, पण त्यांनी उन्हाळे पावसाळे अधिक बघितलेले होते. आपले आई वडील बिना शिकलेले असताना ते नागपूरला, मुंबईला जाऊन सहज येत होते. आणि आता आपण शिकले आहोत, आपलं उलट आहे. त्या बसमध्येही बसतो ना, कंडक्टरला विचारतो आपण, ही बस कुठे चालली, आहे की नाही? बाजाराला आपण जातो, मार्केटला खरेदी करतो, 1 पाव भाजी, अमुक अर्धा किलो अमुक, हे ते सगळं गणित आपण शिकलेलो आहे, पण गणिताचं इम्प्लिमेंटेशन नाही. भाजीवाल्याला विचारतो आपण, किती पैसे झाले, है ना? होतं की नाही असं आपल्या बरोबर? आणि म्हणून अनुभव हा सगळ्यात महत्वाचा असतो. इथे जे तुम्हाला पैलवान आहेत, ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, ते कुठल्या तरी कुस्तीला आधी आलेत आणि त्या कुस्तीला आल्यानंतर त्यांच्या मागे जे अनुभव आहेत तेव्हा ते दुरून इशारा करतात. मी तिथे गेलो होतो चंद्रपूरला, जेव्हा महानगरपालिकेजवळ कुस्ती झाली, काही जवळून ओरडत होते, काही दुरून इशारा करत होते आणि ते सांगत होते की आता हा डाव मार म्हणजे तुला पॉइंट मिळतील. बरोबर आहे ना? अनुभव. एक्सपिरियन्स इज अ क्रुएल टीचर हू पनिशेस फर्स्ट अँड टीचेस लॅटर. की अनुभव हा असा गुरु आहे, आधी तो शिक्षा करतो आणि त्यातनं माणूस घडतो, त्यालाच आपण अनुभव म्हणतो. अनुभवातनं माणसं पुढे जात असतात. आज तुम्ही इथं आलात, तुम्ही जी मेहनत घेतली डेफिनेटली तुमच्या चेहऱ्यावरती दिसते. प्रत्येकाच्या इथे ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ना, त्यांचा चेहरा तेजोमय आहे. का कारण आहे? कारण आपण तेवढं व्यायाम केलेला आहे, तेवढा पसीना घालवलेला आहे. शरीरातनं जेवढा वेळ घाम जातो ना, तेवढ्या इम्प्युरिटी शरीरातल्या बाहेर पडतात आणि तसतसा माणूस तंदुरुस्त होत असतो. मी नेहमी कातकर मॅडमचं कौतुक यासाठी करतो की इतक्या तरुण मुलींसोबत त्यांचे मिस्टर राहतात. आजकालच्या बाया तर पहा, मुलाला कृष्ण बनवतात. काय बनवतात? ते वेशभूषा स्पर्धा असते ना, तर तेव्हा मुलाला कृष्ण बनवतात. एका तरी बाईची हिंमत होते का आपल्या नवऱ्याला कृष्ण बनवण्याची? नाही होत. मुलाला मात्र आवर्जून बनवतात. आणि जो बनतो ना, तो वयात मोठा आल्यावरही कृष्णच बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मग त्याला मारतात. असं कसं? आहे की नाही? म्हणून भविष्याचा वेध घेऊन जर आपण कुठलंही कार्य केलं तर निश्चितपणे ते आपल्याला यशोदायी ठरते, हा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा, सहज काही लोकांना मिळते, है ना? सहज मिळालं त्याचं व्हॅल्यू काही नसते, है ना? मुझे ये ख्वाहिश नहीं कि मुझे सब कुछ ऐसा ही मिले. मैं ये जिद रखता हूं कि जो मेरे नसीब में नहीं, जो मेरे मुकद्दर में नहीं, वही मुझे मिले. हा प्रयत्न तुम्ही भविष्यात करा, डेफिनेटली त्यासाठी प्रयत्न करा, एवढी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तेव्हा ते फक्त अनुभव नसतो, तो डायरेक्शन असतो, डायरेक्शन सिग्नल असतो. आणि असा सिग्नल मिळाला की मग ही कुस्ती माणसं सिग्नल तोडूनही यशात जातात. आता अशाच अनुभवी मार्गदर्शकाच्या शब्दांचं सुवर्ण पर्जन्य आपल्या डोक्यावर एकदम सत्तानं बसणार आहे. मी आमंत्रित करते NS कुस्ती मार्गदर्शक श्री संदीप खरे सर यांना.
आदरणीय मंच में विराजमान सभी मान्यवर व उपस्थित सभी पेरेंट्स और मेरे पहलवान भाइयों, आज जुबली हाई स्कूल कुश्ती प्रशिक्षण केंद्र स्वर्गीय वासुदेव मोरे इनकी जयंती निमित्त अपन सब यहाँ जमा हुए और खास करके मैं धन्यवाद करता हूँ जुबली हाई स्कूल के सभी कार्यकारिणी को कि उन्होंने मुझे यहाँ आमंत्रित किया और मंच में बोलने की संधि दी। साथियों, महाकाली की पावन भूमि चंद्रपुर और जाने जाने वाली कोयले की खान में से जो बच्चे निकालने का काम तराशने का काम जो हमारे गुरुवर्गीय में नहीं पूरे महाराष्ट्र में छाया हुआ है, तो मैं ऐसे धर्मसिंह काटकर सर को नमन करता हूँ कि वो ऐसे ही बच्चों को तैयार करे और आगे लेके आए। वो चंद्रपुर में ही नहीं बल्कि मेरे पीछे में भी जो सबसे बड़ा सपोर्ट है तो धर्मसिंह काटकर सर का है। आज अभी हमने नागपुर में अंडर 15 राष्ट्रीय कुश्ती स्पर्धा ली है, उसमें भी बहुत बड़ा योगदान काटकर सर का रहा है। तो मैं यही चाहता हूँ कि मुझे मोटिवेशन मैं क्या करूँ आप लोग को, आपके पास तो हुबहू काटकर सर है जो इस तरह बच्चों को मोटिवेशन करके आगे लेके आ रहे हैं। तो मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ और यहीं पे रुकता हूँ। जय हिंद, जय भारत। जिने पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवर तहलका मचवला आहे अशी दृष्टी तासने हिला मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते। आज उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। मी पैलवान दृष्टी विनोद ताजने। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन, पालक, माझे पैलवान मित्र मैत्रिणींनो, आज दिनांक 27/6/2025 म्हणजेच आपले जितू काकांचे बाबा मोरे आजोबा स्वर्गीय वासुदेवराव पाटील मोरे यांचा जन्मदिवस आहे। त्यानिमित्ताने गुणवंत कुस्तीगिरांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे आणि गेल्या एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आज सांगता समारोप आहे। या कॅम्पसाठी काकांनी खूप मेहनत घेतली आहे हे आम्ही सर्वांनी बघितलं आहे। जास्तीत जास्त मुलांपर्यंत कॅम्प विषयी बातमी पोहोचावी, जास्तीत जास्त मुलांनी व मुलींनी या कॅम्पचा प्रतिसाद घ्यावा, भेटत असलेला लाभ घ्यावा आणि शिकवण घ्यावी असं काकाला वाटत होतं। खाली घडत असलेले पैलवान वैभव दादा, ओम दादा, अश्विन दादा, शार्विल दादा, धारणीताई, यश दादा आणि फैजान दादा हे सर्व कुठलेही काम असो किंवा कुठलाही कार्यक्रम नेहमी आमच्या मागे ठामपणे उभे राहतात। फुल ऑन सपोर्ट राहतो आमच्या मागे, सगळं काही शिकवतात। काका नसले तर आमच्याकडे बारकाईने नजर ठेवतात, आमची प्रॅक्टिसही तशीच घेतात। यांना सर्वांना पाहून मला मराठी साहित्यकारची अनंत राऊतचा एक मैत्री कविता आठवते। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। मैत्रीला वय नसतं ना, हे इथूनच शिकायला मिळतं। मैत्रीला वय नसतं। यांची सर्वांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि कॅम्पच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी संख्या 80 ते 90 वर पोहोचली। माझा या वर्षी दुसरा कॅम्प आहे। खूप मजा आली आम्हाला या 2 महिन्यांच्या कॅम्प मध्ये। कसा कॅम्प निघाला माहीतच नाही पडलं। दूध, केळी, अंडे, मूग, मोठ, चना सगळं आम्हाला इथे डाएट मध्ये मिळतं। तसंच आमच्यावर बारकाईने मेहनतही घेतली जाते। रोज डाएट मध्ये काहीतरी वेगळं असायचं असं आमचं आहे। पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळे आपले काम बाजूला ठेवून आमच्यासाठी या कार्यक्रमासाठी आले, त्यासाठी सर्वांचा धन्यवाद। आणि सर्वात मोठा धन्यवाद आम्हाला करायचा आहे ते म्हणजे वर्षा काकू आणि प्रियंका काकूचे, की आपले काम बाजूला ठेवून सर्वात आधी आमच्यासाठी डाएट पाठवतात। तर सर्वजण त्यांच्यासाठी टाळे वाजवतील। आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या मोरे काकू त्यांच्यासाठी पण सगळे टाळे वाजवतील। या कॅम्प मध्ये मुले पण होते, मुली पण होती। किती मुली प्रॅक्टिस मध्ये राहतील हे मला माहित नाही, पण मला प्रत्येक मुलीला एकच सांगणं आहे की या प्रॅक्टिस करा, अनुभव घ्या। कशी घेतली जाते इथे प्रॅक्टिस, सगळं अनुभव घ्या आणि माहिती करून घ्या।
कारण सर्वजण म्हणतात ना, पैलवानांची अकल घुटण्यात असते, तर सिद्ध करून दाखवून द्या की पैलवानांची अकल घुटण्यात नसते, दाखवून द्या कुठे असते. आयुष्याला समोर काय वाढून ठेवलं आहे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे दाखवून द्या ना किती असतं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्यासमोर जाऊन सामना करणे आलं पाहिजे. कुठलाही वादळ येऊ द्या, कुठलाही तुफान येऊ द्या, असा शानदारपणे सामना करायचा, तर त्या वादळालाही पुढच्या वेळेस वाटलं पाहिजे कोणाचा सामना करतोय मी. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. पैशाने काहीही ठेवलं नाहीये. पैसा सर्वांकडे नसतो. जर पैसेवाले श्रीमंत असते तर श्रीमंत बापाच्या पोरीला आता आत्महत्या करावी लागली नसती आपली बाजू मांडण्यासाठी. जास्त काही बोलत नाही, पण एक सांगते, नदियों से डर डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये या ठिकाणी आज तो सांगता सोहळा आहे. हा जो याचा सांगता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोरे सर, NIS कोच खरे सर, रायपुरे सर, काटकर सर, काजी सर, भारसागडे सर, या ठिकाणी वेगवेगळे संपूर्ण चंद्रपूर शहरामधून आणि जिल्ह्यामधून आलेले सर्व कुस्तीप्रेमी, पालकवर्ग, क्रीडापटू, विविध संस्था, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशिक्षण घेणारे सगळे खेळाडू आणि सर्व कुस्तीप्रेमी, या सर्वांचं प्रथमतः मला अभिनंदन करावं असं वाटते की एका सेवाभावी वृत्तीनं एखादा कोच, अनुभवी कोच जेव्हा विद्यार्थ्यांसाठी 2 महिन्याचं प्रशिक्षण, निशुल्क प्रशिक्षण सुरू करतो, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये वाटाघाटी करतो आणि आज मुलांसाठी त्यांच्यासाठी संतुलित आहार, डाएट, एवढं चांगलं प्रशिक्षण, त्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी दिलं गेलं पाहिजे, ही भावना ठेवून जेव्हा एवढं सारं करत आहे, तर प्रथमतः मला आदरणीय धर्मवीर काटकर सरांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की एवढा मोठा संकल्प घेऊन जेव्हा तुमच्यासाठी त्यांनी हा प्रशिक्षण सुरू केलेला आहे, तर मला वाटतंय की हा संकल्प तुमच्या मनामध्ये बिंबवा आणि तुमच्यातील एखादा विद्यार्थी ऑलिम्पिक पर्यंत जाऊन पोहोचावा. अगदी अलीकडेच आम्ही 23 तारखेला जागतिक ऑलिम्पिक डे साजरा केला. त्याच्यामध्ये आम्ही परिसंवाद ठेवलेला होता, चर्चासत्र ठेवलेलं होतं, भव्य दिव्य रॅली काढली की ऑलिम्पिक काय आहे. ऑलिम्पिक सर्वोत्कृष्ट महोत्सव जगातील जो आहे त्यामध्ये आपण गेलं पाहिजे, देशातून आपली निवड व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय स्किल आहेत ते आपण कुठेतरी अवगत केलं पाहिजे. ही भावना आज तुमच्या बालवयामध्ये बिंबायला पाहिजे आणि ती आपण बिंबवली पाहिजे. आदरणीय काटकर सरांनी जो संकल्प सुरू केलेला आहे, जी भावना तुमच्यामध्ये जागृत केलेली आहे, ती भावनांना कुठेतरी इन्हान्स झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि तुमच्यातील विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले पाहिजे. ही भावना काटकर सरांना मनोमन वाटते. म्हणून तुमच्यासाठी एवढी वेळ देऊन त्यांनी जो हा उपक्रम जो राबवित आहेत हा खरंच प्रशंसनीय आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मला त्यांचं पुनश्च अभिनंदन करावं असं वाटते. आम्ही दिनांक 21 जूनला जागतिक योगा दिवस घेतलेला होता. माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. असंख्य लोक त्या ठिकाणी आले. आमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जे विविध कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी एक आपल्याला विनंती करतो. आणि जो हा कुस्ती मर्दांचा खेळ आहे, या खेळामधून जे विद्यार्थी घडणार आहेत, निश्चितच एव्हरी रिच टेलर इज मॉडेस्ट, एक्स्ट्रीमली मॉडेस्ट. खरंच एवढे विनम्र असतात की मोठे मोठे हत्याची ताकद असणारे लोक जेव्हा विनम्र होऊन जेव्हा आपल्या गुरुच्या पाया पडतात, तेवढा आदर देतात, त्यांच्यामध्ये हत्याची ताकद असते. पण त्यांच्यातला जो आदर मी बघतो, तो आदर मला त्या कुस्ती खेळापेक्षाही कितीतरी खूप मोठा वाटतो. त्यामुळे मी कुस्ती प्रशिक्षकांचे आभार मानतो की त्यांनी एवढं चांगलं समाजाला नैतिक मूल्य देण्याचं काम
आज कुस्तीमधून होत आहे. खाशाबा जाधव पहिले ऑलिम्पिक वीर आहेत, त्या महाराष्ट्रातून घडले. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला कुस्तीचं नंदनवन म्हटले जाते, पण आज ते नंदनवन चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे ते काटकर सरांच्या माध्यमातून. काटकर सरांनी या ठिकाणी बरेचसे वृक्ष रोवलेले आहेत. आज विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले जात आहेत, जिल्ह्यामध्ये नव्हे विदर्भामध्ये. याचं कारण आहे काटकर सर. काटकर सरांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक असे पहिलवान घडवलेले आहेत. या पहिलवानामध्ये उर्मी आहे, क्षमता आहे, ताकद आहे, विनम्रता आहे, काहीतरी करण्याची एक संकल्प शक्ती आहे. मला अलेक्झांडर सिकंदर जगजेता सिकंदरने एक संकल्प केला होता की मला सर्व जग जिंकायचं आहे. त्यानं मनामध्ये बिंबवलं आणि खरंच त्याच्यासाठी त्यांनी वाटेल तो खटाटोप केला आणि त्यांनी संपूर्ण जग जिंकून दाखवलं. तुम्हाला सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव वरती यावं, झळकावं आणि तुमचं नाव मोठं व्हावं अशी अपेक्षा आम्हा सर्वांना वाटते आणि तुम्ही सर्वांनी घडावं. पालकांनी त्यांना प्रतिसाद द्यावा. आणि आज मला एक छोटंसं उदाहरण सांगावं असं वाटते की गुरु द्रोणाचार्यांनी जेव्हा अर्जुनाला शिकवलं, तर शिकवता शिकवता अर्जुनाची परीक्षा घ्यायसाठी तेव्हा पाण्यात गेले आणि एक मायावी मगर स्वतःच्याच पायाला येऊन तो पकडतो आहे, घट्ट पकडतो आहे. तेव्हा ते विवळताना पाहून अर्जुन एकच बाण सोडतो आणि एका बाणामध्ये दोनही त्याच्या जबड्यांना असं बंदिस्त करून सोडतो आणि अलगदपणे द्रोणाचार्य आपला पाय त्यातून काढता घेतात. ही एक चांगल्या प्रशिक्षकाची परीक्षा घेण्याची एक पद्धत असते. सरांनी शेवटपर्यंत तुमच्यासाठी अगदी समारोप कार्यक्रमाला सुद्धा आमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापर्यंत आले आणि त्यांनी आम्हाला बोलावलं, पाचारण केलं. हे कशासाठी? तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या खेळाडूंसाठी, की तुमच्यातला खेळाडू वृत्ती जवळ यावी आणि गुरु त्याच्यातलं कौशल्य काय आहेत हे मला शिकवा अशा म्हणण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये यावी. आणि म्हणून काटकर सरांनी जो हा प्रयत्न केला खरंच अभिनंदनीय आहे, प्रशंसनीय आहे. आणि समस्त क्रीडापटूंना, खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. काटकर सरांचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्यासोबत माझी ऋणानुबंध अबाधित राहावे ही अपेक्षा करतो आणि आपले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते ज्ञानदा हुडीला. माझे नाव ध्यानदा पंकजूड आहे. मी 5वी कक्षेत शिकते. मला ग्राउंडवर येऊन 2 महिने झाले. इथे रोज सकाळी व संध्याकाळी कुस्तीची प्रॅक्टिस करून घेतात. इथे काका, धारणीताई, अश्विन दादा, शार्विल दादा, ओम दादा, अश्विन दादा हे सगळे चांगली प्रॅक्टिस करून घेतात आणि हे मी फार मनापासून करते. इथे रोज सकाळी चणे, मूठ, मूग, उसळ, दर रविवारी अंडे आणि इथे दर रविवारी कार्यक्रम पण होतात आणि दर रविवारी दूध पण भेटतात. धन्यवाद. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गेल्या 2 महिन्यापासून यासाठी उपस्थित सर्व आदरणीय मंच, सर्व पालक व ज्यांच्यासाठी या 2 महिन्यापासून हा कॅम्प चालू होता ते सर्व कुस्तीगीर. जिथं काही लोक मला सोडून गेले, जिथून सोडून गेले, आज जर ते लोक बघत असतील तर त्यांना कळेल की काका काय आहे. जे गेले त्यांच्याबद्दल कधीच विचार केला नाही. असं माझा मुलासारखा वैभव पारशिवने एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की काका काय आहे, काका काय करू शकते हे इथं बसलेले लोक समजू शकतात. पण काका असंच नाही काही करत, तर काकावर खरंच मनापासून प्रेम करणारे इथं असे अनेक लोक आहेत की जे एका शब्दावर आले. संदीप खरे जरी लहान असेल पण या छोट्याशा कार्यक्रमासाठी मी बोलवलं आणि तो नागपूरवरून आला. माझ्यासाठी गौरवाची बाब आहे
इतक्या कमी वयात राष्ट्रीय स्पर्धेचं नियोजन करत असताना अतिशय यशस्वीपणे प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ व्यवस्थापक यांनी म्हणजे त्यांचं जे काही व्यवस्थापन होतं त्याच्याबद्दल जे काही कौतुक केलंय ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तर असे जे लोक आहेत ते इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी आहे. ते वयाने किती लहान आहे मोठे आहेत ते नाही आहे, तर त्यांनी कृतीतून करून दाखवलंय आणि त्यामध्ये आपल्या चंद्रपूरचे 13 लोक सहभागी होते. हे आपलं नशीब आहे. समोर एशियाई स्पर्धा आहेत नागपूरला. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या, आमच्या कुस्तीगीरांवर राहू द्या, है ना. बरं, त्यांनी असंच ठेवलं का त्यांना प्रत्येक पोरांना 1 किलो बदाम, अर्धा किलो काजू, एक अतिशय सुंदर अशी बॅग, एक टी शर्ट देऊन आपल्या 10ही मुलांना यथोचित सन्मान देऊन त्यांनी वापस पाठवलं. एकदा संदीपसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. तर हे प्रेम इथं जर मी आता त्यांच्याबद्दल नाही बोललो तर कदाचित हा कार्यक्रम अपुरा राहील सर. थोडासा त्रास होईल पण एक परत 10 मिनिटं घेतो सर. हा कार्यक्रम करत असताना मी एकटं काहीच नाही करू शकत. मी सगळं मॅनेज करू शकतो. मी रोज येतो, सकाळी येतो, संध्याकाळी येतो. पण याची जी खरी ताकद आहे ना, त्या जुबली हायस्कूल केंद्राचे काही खंबे आहेत, अतिशय मजबूत आहेत. कधीही काही म्हणत नाही. आता इथं बस म्हटलं ना पटकन मांडी घालून बसतील. सगळेजण आपापल्या घरचे राजे आहेत. पण बाळूभाऊ म्हणताय बसा तर बसा, काम करू तर काम करू. कधीही काही एकही शब्दाने कधी काही बोलले नाही. आणि म्हणून धारणी ते फुलं घे. मी यासाठी रोज, कारण मला माहित आहे मी जातो त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे माझी जे बायको करते ते माझ्या प्रेमा खातर करते, 2-4 काकू करून करते, तो भाग वेगळा. पण जे आता मी नाव घेतोय, गेल्या 2 महिन्यापासून या पोरांना बिलकुल रोज सकाळी अंडे उकडून देणे, रोज सकाळी दूध देणे. मंगेश गौरकार आणि वहिनी, तुम्ही या स्टेजवर आलेच पाहिजे. तुमचा सहपत्नीक संदीप खरे आणि जितू दोघांच्या हस्ते फुल देऊन, मी आज हे सगळं बाकीचं का बरं मायनस केलंय की एक फुल की जे कुठंतरी नाही, आमचंही कुठंतरी नाव झालंय, आमच्याबद्दलही कुठेतरी 2 शब्द कोणाबद्दल तरी बोलले गेले, म्हणून एक फुलच देतोय. पण खूप मोठं काम केलंय मंगेश. माझ्याकडून आमच्या जुबली हायस्कूल कुस्ती केंद्राचा एक भाग आहे, पण त्या भागामध्ये तू खूप मोठं काम दिलं. वहिनीला त्रास झाला त्याबद्दलही माफी मागतो. पण असंच सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे, तर हे कुस्ती केंद्र अतिशय सुंदर असं राहील. यस, जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर केळं आणणं इतकी साधी गोष्ट नाहीये. मोठ्या मार्केटला जाणे, सोमवारी जाणे, मंगळवारची तयारी करणे, किती लोक आहेत, काय लोक आहेत, आणि त्याचं नियोजन करून कसं करू, काय करू, आणायचे काय, मग किती 2 कॅरेट लागेल की 1 कॅरेट लागेल, आणि याचं खरंच खूप असं सुंदर असं नियोजन ज्यांनी केलं ते या जुबली हायस्कूल कुस्ती केंद्राचे परत एक मजबूत असं खांब. आणि आमच्या सर्वांचे घनिष्ठ अनंत मैत्रे वहिनी आल्यात का? अरे, तर यांचं सुद्धा स्वागत बारसाकडे सर करतील. बारसा या सगळ्या याच्यामध्ये जे नेहमी प्रत्येक मुलाकडे लक्ष देतील. बरं, लक्ष नाही तर एकदाचे इथं जे काही मुलं धावतात ना त्यांच्यात सगळ्यात जास्त धावतील, सगळ्यात जास्त मेहनत करतील, सगळ्यांचा घाम काढतील असे उमाकांतजी पिंपळशेंडे यांचं सुद्धा एक छोटंसं फूल देतोय.
पण यांचा सुद्धा सत्कार झालाच पाहिजे. मी मोरेश्वर गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा एक पुष्पगुच्छ देऊन उमाकांतजी पिंपळ शेंडे यांचं स्वागत करा. ज्या पोरांना मी बाहेर असलो की आतमध्ये कोणीतरी पाहिजे, आतमध्ये असेल तर बाहेर कोणीतरी पाहिजे. आणि खरंच या गेल्या 2 महिन्यामध्ये अतिशय परिश्रम करून सोशल मीडिया काय असते हे इथं उपस्थित लोकांना माहीत आहे. आत्तापर्यंतच्या डे टू डे जवळपास 20 ते 23 दिवसापर्यंत प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळेल असं काम करून या जुबली हायस्कूल कुस्ती केंद्राला ज्यांनी जगभर प्रसारित केलंय. जगभर या जुबली हायस्कूल केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली अशा शार्विल देहारकरचं स्वागत मी जितेंद्र मोरेला विनंती आहे की त्यांनी शार्विल देहारकरचं सुद्धा स्वागत करावं. प्रत्येकाचं जीवन अतिशय व्यस्त आहे आणि त्याच्यात प्रत्येक जण आपापल्या परीने या कुस्ती केंद्राला कसा हातभार लावतोय तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ओम धीरज सिंग. बल्लारशाहवरून चंद्रपूरला येणं साधी गोष्ट नाही, पण त्याच्यातही त्याचा जसाही वेळ मिळतो त्या वेळेत येतोय आणि आपली सेवा या पोरांना देतोय. त्याच्यासाठी मी संदीप खरेला विनंती करतो की त्यांनी ओम धीरज सिंगचं स्वागत करा. टाळ्या वाजवणं शिकवलं नाही का ओम दादाने? आपल्या दर रविवारी आपल्याकडे कुठला ना कुठला कार्यक्रम असतो. दर रविवारी काही ना काही वेगळं असते आणि त्याची बातमी तुमच्या ग्रुपवर जी अतिशय सुंदरपणे लिहिल्या जाते आहे ना, जे लोकांना वाचताना असं वाटते की कोणत्या तरी एखादी काहीतरी तिकडम माणूस आहे की जो काहीतरी असा लिहित आहे, पण खरंच अगदी सुंदर त्याचं वर्णन करून लिहिणारी धारणी येरणे. तर हिचं स्वागत मला वाटते की कविता वहिनीने केले पाहिजे, कारण धारणीचं स्वागत कविता वहिनी नाही केलं तर कार्यक्रम अपुरा राहील. या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं खरंच म्हणजे मी जी काही अपेक्षा केली होती त्याच्याही पेक्षा जास्त यशस्वी असं हे शिबिर झालं आहे. पोरांच्या रूपाने म्हणा आणि पैशाच्या रूपाने म्हणा. म्हणजे कालच राजर्षी शाहू महाराजांची जयंती झाली. जे कुस्तीचे राजाश्रय जर कोणी दिला असेल तर ते शाहू महाराजांनी दिला. तसंच राजाश्रय आज चंद्रपुरात मिळत आहे. साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे काही काही दाते सर असे होते की ज्यांना म्हणावं लागलं थांबा थोडंसं, आपण कधीतरी मदत काहीतरी करू, त्याच्यात तुमची मदत घेऊ. म्हणजे इतकं प्रेम कुस्तीवर करणारे लोक चंद्रपुरात निर्माण झाले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने या मुलांसाठी या कुस्ती केंद्रासाठी भरभरून मदत केलेली आहे. ज्याला जसं वाटतं तसं त्यांनी मदत केलेली आहे. कोणाचा मुलगा येत आहे, कोणाची मुलगी येत आहे, कोणाचं कोणीच नाही येत आहे, पण त्यांना असं वाटते की आपण मदत केली पाहिजे, कारण हे एक अतिशय सुंदर असं काम आहे. इथे येणारा पोरगा खरंच डिसिप्लिन मध्ये असते, कारण त्याला माहित आहे की इथली डिसिप्लिन एकच आहे, जो कायद्याच्या इथलं जे काही नियम आहे. जसं मगाशी जितू बोलला, नियम एकच आहे, प्रेमाने राहा, खूप मस्ती करा, खूप चांगले राहा, बाकी काही करू नका. जर त्या विरोधात गेले तर हे ग्राउंडच बंद होते, त्या विद्यार्थ्यासाठी हे ग्राउंड बंद होते. हाच एकमेव इथला नियम आहे. व्यवस्थित अभ्यास करा. पालकांनाही वाटलं पाहिजे की कुस्ती खेळायला जात आहे तर फक्त कुस्ती नाही करताय,
तर तो काही अभ्यासही करताय, तो काही शिकत आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर विद्यार्थी किंवा कुस्तीगीर घरी अभ्यास करत असेल, हो काही खूप काही अभ्यास नाही करत, पण थोडासाही अभ्यास करत असेल तर पालकाला वाटेल की नाही याच्यात काहीतरी होत आहे, आणि म्हणून हा अतिशय सरळ मार्गाने चालला आहे. आणि म्हणून पालक सुद्धा या कुस्ती केंद्रामध्ये मुलांना पाठवतात. यावर्षी अतिशय सुंदर असं नियोजन आम्ही केलं आहे. यावर्षी शालेय स्पर्धेमध्ये 100% काहीतरी चमत्कार होणार आहे या केंद्रात. 100% सांगतो, माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. गेल्या वर्षी फक्त एकच मेडल होतं, हरकत नाही. कुठल्याही आपण काय होतो, काहीच नव्हतं, आपण काहीच नव्हतो, लोक भरपूर होते. मी कधी स्वतःला कुठलाही मोठा प्रशिक्षक समजत नाही. ग्राउंड लेवलवर राहतो. या शाळेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 4 पोराला जमेल तशी कुस्ती शिकवतो. पुरस्कार म्हणाल तर हे गायकवाड सर आहेत, आता 2 मिनिटात पुरस्कार देऊन टाकते. पुरस्कार नाही पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. पुरस्कार हे त्यांना असतात ज्यांना त्यांची जरूरत असते किंवा ज्यांना ते पाहिजे असते. काकाला पुरस्कार नाही पाहिजे, प्रेम पाहिजे थोडंसं. पुरस्कार बाकीच्यांसाठी सोडले आहे, मला पुरस्कार नकोय. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्येक जी काही गोष्ट घडेल त्याच्यासाठी स्वतः काय करता येईल याचा म्हणजे रोज विचार करणे आणि त्याप्रमाणे सगळ्यांना कामाला लावणे. आणि ही जी काही माझी आत्ताची टीम होती, ज्यांचा आपण इथं मंचावर बोलून सत्कार केला किंवा स्वागत केलंय, तर या टीमची मला भरोसा आहे. आता आम्ही 3 दिवस नसतानाही पूर्ण ग्राउंड सांभाळले. गणेश भालेराव हेड असते आणि मग सगळे छोटे भाऊ तर सोबत आहेच. संपा पुरायली का? हां हां हे घे. अरे आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हे पायकाळ बोलते. या मॅडम या सविस्तर एंट्री घेऊया. हां या स्वागत कर इच्छिता. हां असं परत कोण? दृष्टी मॅडम कुठे आहे? एक एकटे आहे ना? ए इधर इनका वीडियो बना इधर. हाँ उद्याचा डायरेक्ट आता फॉलो हिम्मत करने वाला दिखाऊया. मुख्य अतिथी इथे बसून नाही बरं वाटते का? अंधारात उजेडच बसायच्या. असं असं हां आमच्या म्हणजे रसगुल्ल्याची कमतरता आहे म्हणून आम्ही इथं सिक्युरिटी सिक्युरिटी टाईट ठेवा रे वा. हे नाही लहान लहान सांगा नाही आता आपल्याला. हां घ्या. आपले कार्यकर्ता हां